हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये सिमिलॅरिटीचा क्रायटेरिया बघितला होता की ज्या टेस्ट नुसार आपण दोन ट्रायंगल सिमिलर सांगू शकतो. तो क्रायटेरिया बघितला होता आपण. त्यामध्ये आपण फर्स्ट जी टेस्ट बघितली होती ती टेस्ट होती ए टेस्ट मीन्स अँगल 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 टेस्ट. आणि या टेस्टच्या पद्धतीनं सिमिलर टेस्ट जी आहे ती आहे अँगल अँगल टेस्ट. म्हणजे काय की जर दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे असेल, सपोज दिस इज ट्रायंगल एबीसी अँड दिस इज ट्रायंगल पीक्यूआर. हे एबीसी आणि पीक्यूआर दोन ट्रायंगल असतील. हे जर आपल्याला सिमिलर दाखवायचे असेल तर यामध्ये कुठलेही दोन अँगल, सपोज हा ए अँगल आणि हा त्याच्या करस्पॉन्डिंग असलेला पी अँगल जर कॉन्ग्रंट आले, अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल पी आणि हा बी अँगल आणि क्यू अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट आले, अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल क्यू, तर आपण ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे असे म्हणू शकतो. आणि ए टेस्ट म्हणजे अँगल 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 टेस्ट ही पण कशी टेस्ट आहे, जर दोन अँगल कॉन्ग्रंट आले तर काल प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेले की हा ऑटोमॅटिकली जो थर्ड अँगल आहे हा सुद्धा कॉन्ग्रंट येतो. म्हणजे ट्रिपल ए अँड डबल ए, अँगल 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 आणि अँगल अँगल या सेमच टेस्ट आहेत. या दोन टेस्ट नुसार आपण सांगू शकतो की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. त्यानंतर आपण बघितलं होतं दुसरी टेस्ट होती आपली एस. आता ऍक्च्युली बुक मध्ये या ट्रिपल ए ला 1 आणि डबल ए ला सेकंड असं नाव दिलंय, पण मी या दोघांना एकच नाव दिलं तर तीनच टेस्ट बनतील. सो याला होईल एस टेस्ट. म्हणजे काय की जर दोन ट्रायंगल असेल त्यांच्या करस्पॉन्डन्स साइडचा रेशो, म्हणजेच या ठिकाणी या AB ची करस्पॉन्डन्स साइड आहे PQ. सो AB अपॉन PQ हा रेशो इज इक्वल टू BC अपॉन QR. हा रेशो जर दोन साइडचा रेशो इक्वल असेल, या AB च्या करस्पॉन्डन्स साइड PQ त्यांचा रेशो आणि BC च्या करस्पॉन्डन्स QR यांचा रेशो इक्वल असेल आणि या साइड्स मध्ये या दोन्ही साइड्स मध्ये इन्क्लूड झालेला हा अँगल B आणि हा अँगल Q जर कॉन्ग्रंट असेल, अँगल B इज कॉन्ग्रंट टू अँगल Q, तर आपण एस टेस्ट नुसार साइड अँगल साइड टेस्ट नुसार दोन ट्रायंगल सिमिलर आहे असं म्हणू शकतो. आणि जो थर्ड क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया होता ट्रिपल एस साइड टेस्ट. म्हणजेच काय की तीनही करस्पॉन्डन्स साइडचा रेशो इक्वल आला पाहिजे. म्हणजे काय, AB च्या करस्पॉन्डन्स साइड PQ आहे, सो AB अपॉन PQ हा रेशो BC अपॉन QR, BC च्या करस्पॉन्डन्स QR आहे तर BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR एवढा आला पाहिजे. म्हणजे या तीनही साइडच्या करस्पॉन्डन्स साइडचा जो रेशो आहे तो इक्वल आला पाहिजे, सेम प्रोपोर्शन मध्ये असला पाहिजे. तेव्हा आपण म्हणू शकतो की एस साइड टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. हे तीन क्रायटेरिया आहेत ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. आणि दोन ट्रायंगल सिमिलर झाले त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात आणि करस्पॉन्डन्स साइडचा रेशो सेम प्रोपोर्शन मध्ये असतो असं आपण म्हणू शकतो. याच्यावर आधारित आपण चार प्रॉब्लेम जे सिंपल होते बेसिक ते बघितले होते. आता याच्यावर थोडंसं याचं इम्प्लिमेंटेशन करायचंय. म्हणजे आपल्याला थोडेसे सर्व या टेस्टचा अप्लाय करून थोडे हायर ऑर्डरचे आपल्याला प्रॉब्लेम बघायचे आहेत. आजचे प्रॉब्लेम अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्याला तुम्ही 3 मार्क्स 4 मार्क्स मध्ये काउंट करू शकता. हायर ऑर्डर सारखे सुद्धा एक त्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम मी सांगेल, एक दोन प्रॉब्लेम त्या पद्धतीचे सुद्धा आहेत. ओके, तर क्वेश्चन नंबर 5 सर्वात पहिले बघूया. काय म्हटलंय क्वेश्चन नंबर 5 मध्ये, तर गिवन दिलंय इन ट्रापेझियम PQRS. आता सगळ्यात पहिले ट्रापेझियम म्हटलं, आता ट्रापेझियम बद्दल सर्व गोष्टी माहित पाहिजे. जर ट्रापेझियमच माहित नसेल, जे क्वाड्रिलॅटरल चॅप्टर 9th मध्ये झालेला आहे, जो 5th चॅप्टर होता क्वाड्रिलॅटरल, त्यामध्ये सांगितलेलं आहे, तर क्वाड्रिलॅटरल मधील जर ट्रापेझियमची जर प्रॉपर्टीज माहित नसेल तर या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला इथेच थांबतो. आता ट्रापेझियम काय म्हणतो की ट्रापेझियमच्या एक पेअर जी आहे अपोजिट साइडची ती पॅरलल असते. म्हणजे काय, हा बेस SR आणि ही PQ, SR आणि PQ पॅरलल असेल ही ट्रापेझियमची प्रॉपर्टी आहे की एक कोणतीही अपोजिट साइडची जी पेअर असते एक पेअर ही पॅरलल असते. त्यामुळे PQ इज पॅरलल टू SR. म्हणजे PQ आणि SR एकमेकांना पॅरलल असेल कारण हा क्वाड्रिलॅटरल PQRS जो आहे तो ट्रापेझियम आहे आणि ट्रापेझियमच्या या अपोजिट पेअर जी असते वन पेअर ती पॅरलल असते. एवढं माहित पाहिजे. त्यानंतर काय म्हटलंय, AR इज इक्वल टू 5AP. आता हा AR आणि हा AP, लक्ष द्या थोडंसं इकडे ऑरेंज कलर मध्ये मार्क करतो. हा AR आणि AP, हा AR इज इक्वल टू 5AP म्हटलं. त्यानंतर काय म्हटलं, AS इज इक्वल टू 5AQ. येलो कलर मध्ये मार्क करतो, त्याकडे लक्ष द्या. AS इज इक्वल टू 5AQ. ठीक आहे. आणि प्रूव्ह करायचंय SR इज इक्वल टू 5AQ. आता जर तुम्ही विचार केला तर हे ऑरेंज आणि येलो मध्ये दिसणार आहे दोन साइड. ठीक आहे. आता बघितलं तर ह्या ज्या दोन साइड आहेत ह्या APQ ट्रायंगलच्या आहेत
आणि ह्या ज्या ठेला आहेत त्या हे ARS ट्रायंगलच्या आहेत, बरोबर आहे. आणि आता हे दोन ट्रायंगल जर आपण सिमिलर प्रूव्ह केले तर आपण रेशो घेऊ शकतो AS अपॉन AQ, आणि आपल्याला काय AS आणि AQ मधलं रिलेशन दिले, बरोबर आहे. आणि दुसरा काय घेऊ शकतो, हा AR आपण AP घेऊ शकतो, आणि हे पण रिलेशन AR आपण AP दिलं. म्हणजे आपल्याला काय करायचंय, तर जे गिवन दिलंय त्याच्यावरच हिंट मिळते की या प्रॉब्लेम मध्ये काय करायचंय. तर जे गिवन दिलंय त्या फिगर मध्ये बघून आपल्याला कळते की हे जे दोन ट्रायंगल या ठिकाणी मी मार्क करतो, एक ग्रीन कलरने आणि ऑरेंज कलरने, हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. तर हा ग्रीन वाला कोणता आहे, हा ARS ट्रायंगल, आणि दुसरा ऑरेंज कलर मध्ये दाखवतो हा आहे आपला APQ ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर सांगायचे. ते जर सिमिलर सांगितले तर आपण कोणता रेशो घेऊ शकतो करस्पॉन्डन्स साइडचा, AS अपॉन AQ आणि AR अपॉन AP अशा पद्धतीने. आणि ते जर सांगितलं तर हा AP जर AR च्या खाली आला तर 5 होईल, आणि हा AQ जर खाली आला तर 5 होईल. म्हणजे दोन करस्पॉन्डिंग साइडचा रेशो हा सेम येतो. त्यामुळे आपण SR आणि PQ ही तिसरी साइड ही पण करस्पॉन्डिंग साइड असेल, म्हणजे हा रेशो पण याच्या सेम असेल, आणि त्यानुसार आपण SR अपॉन PQ 5 प्रूव्ह करू शकतो. अत्यंत प्रॉब्लेम जो गिवन दिलाय त्यातूनच आपल्याला सोल्युशन मिळतं. स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. आता एक गोष्ट, जर सपोज ही PQ जी साइड आहे, ही PQ साइड आहे SR ला पॅरलल आहे, कारण हा ट्रॅपेझियम आहे, ट्रॅपेझियमची एक पेअर पॅरलल असते. सो PQ आणि SR एकमेकांना पॅरलल असेल. आणि ही PR जी आहे, हे PR जर तुम्ही ट्रान्सव्हर्सल म्हटलं तर आपण क्लास 9th मध्ये सेकंड टॉपिक पॅरलल लाईनचा शिकलेलो आहे. त्यामध्ये काय शिकला आपण, की जेव्हा दोन लाईन पॅरलल असतात त्यांना एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते, तेव्हा तयार होणाऱ्या अल्टरनेट अँगलची जी पेअर असते ती कॉन्ग्रंट असते. अल्टरनेट अँगल टेस्ट आपण त्यावेळी शिकलेलो आहे. आणि त्या अगोदरही क्लास 8 मध्येही पॅरलल लाईनचा कन्सेप्ट झाला होता, त्यामध्येही अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात हे सांगितलं होतं. पण 9th मध्ये आपण ऍक्च्युअल प्रूफ बघितला होता अल्टरनेट अँगल टेस्टचा. त्यामुळे या ठिकाणी अल्टरनेट अँगल जे असतात ते पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल असल्यामुळे कॉन्ग्रंट असतील, हा कन्सेप्ट आहे. त्यामुळे या PQ आणि SR एकमेकांना पॅरलल आहे, आणि PR जर ट्रान्सव्हर्सल असेल तर तयार होणारे हा QPR आणि हा SRP हे दोन अँगल एकमेकांना काय होतील तर कॉन्ग्रंट होतील. म्हणजे कोणता अँगल, हा दिसणारा इथं मी ग्रीन मध्ये मार्क करतो हा अँगल, आणि इकडे खालचा हा ग्रीन मध्ये दिसणारा हा अँगल, हे दोन अँगल एकमेकांना कॉन्ग्रंट होतील बिकॉज दे आर अल्टरनेट अँगल. PQ इज अ पॅरलल टू SR and PR इज अ ट्रान्सव्हर्सल, देन अल्टरनेट अँगल फॉर्म इज अ कॉन्ग्रंट. ओके, सो हा QPA आणि हा SRA हे अँगल काय होतील तर एकमेकांना कॉन्ग्रंट होतील. आणि हे कॉन्ग्रंट आल्यामुळे त्या ठिकाणी SRA आणि इकडे नाव काय घ्यावं लागेल QPA, बरोबर आहे. किंवा तुम्ही जर A पासून सुरुवात केली तर ARS आणि इकडे APQ. ठीक आहे, 1 to 1 करस्पॉन्डन्स. आता हा कन्सेप्ट सगळ्यांनाच कळलेला आहे, 1 to 1 करस्पॉन्डन्स. कारण आपण ट्रायंगल 9th मध्ये जो ट्रायंगल टॉपिक होता त्यामध्ये सुद्धा आपण कॉन्ग्रन्सी शिकलेलो आहे. कॉन्ग्रन्सी मध्ये आपण 1 to 1 करस्पॉन्डन्स समजले. ज्याला समजलं नाही त्यांनी पहिले ट्रायंगल क्लिअर करायचं, ट्रायंगल मध्ये तो कन्सेप्ट जायचा, त्या व्हिडिओ मध्ये तो कन्सेप्ट दिलेला आहे. त्यामुळे तो व्हिडिओ कन्सेप्ट जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत समोरच्या गोष्टी क्लिअर होणार नाही. 1 to 1 करस्पॉन्डन्स जायचंय. हो, या ठिकाणी ARS आणि हा APQ या ठिकाणी कॉन्ग्रंट होईल अल्टरनेट अँगल. आता यानंतर परत हे PQ आणि SR तर एकमेकांना पॅरलल आहेच. सो ही PQ साइड आणि खाली SR साइड सेपरेटली ड्रॉ करून दाखवतो, एकमेकांना पॅरलल आहे. पहिले PR ट्रान्सव्हर्सल घेतली होती, आता जर QS ट्रान्सव्हर्सल घेतली तर तयार होणारे ही अल्टरनेट अँगलची जी पेअर आहे ही पेअर आणि ही पेअर. आता अल्टरनेट अँगल म्हणजे झेड मध्ये तयार होणारे अँगल, बरोबर आहे. आता हे झेड मध्ये तयार होणारे हे अँगल पण काय असतील तर कॉन्ग्रंट अँगल्स असतील, बरोबर आहे. कारण पॅरलल लाईन्स आणि त्या दोन पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल जर इंटरसेक्ट होत असेल तर तयार होणाऱ्या अल्टरनेट अँगलची जी पेअर आहे ती कॉन्ग्रंट असते. ठीक आहे, सो या ठिकाणी काय होईल तुमचा, तर हा PQS आणि हा RSQ हे दोन अँगल कॉन्ग्रंट असेल. म्हणजे कोणता, तर बघा हा PQA म्हणजे हा अँगल कशाशी कॉन्ग्रंट असेल तर या ऑरेंज मध्ये मार्क करतोय मी, या अँगलशी कॉन्ग्रंट असेल. आलं लक्षात, हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रंट असेल बिकॉज अल्टरनेट अँगल. म्हणजे याचं नाव जर तुम्हाला घ्यायचं म्हटलं तर काय घ्यावं लागेल ASR, कारण हा मधातला A मी दाखवलेला नाहीये त्यामुळे तुम्ही P घेतलं होतं. सो हा ASR कशाशी कॉन्ग्रंट असेल, या AQP शी, बरोबर आहे. हा ASR या AQP शी काय असेल तर
कॉंग्रंट असेल अल्टरनेट अँगल. म्हणजे हे ग्रीन मध्ये दिसणारे हे अँगल आणि ऑरेंज मध्ये दिसणारा हे अँगलची पेअर, हे दोन अँगल कॉंग्रंट झाले. आणि कुठल्याही समजा हा एपीक्यू आणि हा एआरएस ट्रायंगल जर तुम्ही घेतला तर कुठल्याही दोन अँगल ट्रायंगलचे दोन अँगल जर कॉंग्रंट असेल तर बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी क्रायटेरिया आपण काय म्हणू शकतो, ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कारण सिमिलर साठी आपल्याला दोनच अँगलची गरज असते. त्यामुळे हे एक अँगलची पेअर आणि ह्या अँगलची, या ग्रीन आणि ऑरेंज मध्ये दिसणाऱ्या या ट्रायंगल दोन ट्रायंगलला हे दोन अँगलच्या पेअर जर कॉंग्रंट असेल तर आपण म्हणू शकतो बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी हे दोन ट्रायंगल काय झाले, कॉंग्रंट झाले. आणि त्यानंतर आपण रेशो घेऊ शकतो आणि ती साइड प्रूव्ह करू शकतो. आता हे झालं सगळं ओरली या फिगर मधून लक्षात आलं. आता त्याला आपण फक्त लिहून घेऊया. ठीक आहे, तर वन बाय वन जाऊया. आणखी ज्या गोष्टी क्लिअर झाल्या नसतील त्या क्लिअर होतील. ओके, लेट्स सी हिअर. काय म्हणू आपण, PQ is parallel to SR. PQ is parallel to SR because it is given. It is a given. तर ट्रापेझियम गिवन दिलाय. ट्रापेझियमचा मीनिंग असतो की अपोजिट वन पेअर काय असते तर पॅरलल असते साइडची. म्हणून PQ is parallel to SR. It is given because it is a trapezium. So PQ is parallel to SR. PQ is parallel to SR म्हटलं. आणि त्यानंतर जर आपण हे अँगल घेतले, कोणते अँगल, AQP आणि ASR इक्वल, काय म्हणू आपण, अँगल AQP हा AQP असणारा हा अँगल जो ऑरेंज मध्ये या ठिकाणी दिसतोय हा, ठीक आहे, व्हाईट केलं मी, हा AQP इज कॉंग्रंट टू, हा तिकडे खाली व्हाईट करतोय, हा AQP इज कॉंग्रंट टू ASR. AQP इज कॉंग्रंट टू ASR बिकॉज काय म्हणणार याला तुम्ही, अल्टरनेट अँगल. फक्त अल्टरनेट अँगल असं रिझन लिहायचं. ऍक्च्युअल बाकी गोष्टी माहितच आहे की अल्टरनेट अँगलची पेअर काय असते तर कॉंग्रंट असते पॅरलल लाईन मध्ये तयार होणार आहे. ठीक आहे, ट्रान्सव्हर्सल मुळे. सो हा AQP आणि हा ASR हे दोन अँगल काय झाले तर कॉंग्रंट प्रूव्ह झाले बिकॉज इट इज अ अल्टरनेट अँगल. त्यानंतर दुसरा APQ, कोणता अँगल आहे, अँगल APQ is also congruent to, ठीक आहे, तिकडे अँगलचा सिम्बॉल राहिला होता, ठीक आहे, is also congruent to APQ is also alternate angle of ARS. ठीक आहे, तर हा APQ आणि हा ARS पण काय अल्टरनेट अँगल आहेत. सो ARS याला पण काय रिझल्ट द्यावा लागेल तुम्हाला, सेम अल्टरनेट अँगल. हे पण काय तर अल्टरनेट अँगल आहे. ठीक आहे, लिहूनच टाकतो ब्रॅकेट मध्ये, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. ओके, आला असेल लक्षात. कोणत्या याला मी व्हाईट करतो, हा अँगल ARS हे APQ शी अल्टरनेट आहे. ठीक आहे, सो अँगल AQP इज कॉंग्रंट टू ASR बिकॉज अल्टरनेट अँगल, आणि हा APQ इज कॉंग्रंट टू ARS अल्टरनेट अँगल. आणि आता आपण जर दोन ट्रायंगलचा विचार केला, कोणकोणते ट्रायंगल बघूया आपण, लेट्स सी हिअर. आपण म्हणू इन ट्रायंगल APQ, इन ट्रायंगल APQ अँड दुसरा कोणता घ्यायचा, हा APQ घेतला तिकडे ARS घ्यावा लागेल. कारण APQ जर तुम्ही असं केलं तर त्याच्या करस्पॉन्डन्स काय ARS. मग जर तुम्ही या साइडला असं केलं तर या साइडने तुम्हाला असंच यावं लागेल. इकडे APQ आणि इकडे ASR तुम्ही म्हणू शकत नाही कारण ते 1 to 1 करस्पॉन्डन्स होणार नाही. कारण या APQ साइडने जर गेले तर तिथं APQ चा 1 to 1 करस्पॉन्डन्स काय आहे, ARS. कारण हे बघा इथून अल्टरनेट अँगल, तर हा करस्पॉन्डन्स होईल. सो ARS म्हणावं लागेल. इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल ARS, APQ आणि ARS मध्ये जर तुम्ही याला इक्वेशन फर्स्ट म्हटलं आणि याला जर तुम्ही इक्वेशन सेकंड म्हणलं तर काय म्हणणार तुम्ही, अँगल AQP इज कॉंग्रंट टू अँगल ASR. रिझन लिहायचं फ्रॉम फर्स्ट, काय लिहायचं, फ्रॉम फर्स्ट. ठीक आहे, कारण ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे की फर्स्ट मध्ये हे अल्टरनेट अँगल आहे. सो AQP इज कॉंग्रंट टू अँगल ASR. हा AQP हा आणि हा ASR फ्रॉम फर्स्ट. त्यानंतर काय म्हणू, हा अँगल APQ इज कॉंग्रंट टू अँगल ARS हे फ्रॉम सेकंड. याला काय म्हणायचं, फ्रॉम सेकंड. कारण काय अल्टरनेट अँगल आहेत ते, कोणता, हा APQ आणि हा ARS हे पण अल्टरनेट आहे. सो बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, सो APQ is similar to triangle ARS by which test
A test. A test of similarity. So angle test of similarity हे दोन ट्रायंगल काय होतात या ठिकाणी सिमिलर प्रूव्ह होतात. हा APQ आणि AR जर सिमिलर प्रूव्ह झाले तर आता काय करायचं करस्पॉन्डन्स साइडचा रेशो घ्यायचा. कारण ज्यावेळेस दोन ट्रायंगल सिमिलर होतात त्यावेळेस ऑल करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात आणि करस्पॉन्डन्स साइडचा रेशो हा सेम प्रोपोर्शन मध्ये असतो. मग आता करस्पॉन्डन्स साइड कोणती आहे? या AP ची करस्पॉन्डन्स साइड काय आहे तर AR आहे. सो तुम्ही काय म्हणणार AP अपॉन AR. AP upon AR is equal to AP upon AR is equal to काय येईल? यानंतरची या AQ ची करस्पॉन्डन्स काय आहे तर AS आहे. बघा या AQ ची करस्पॉन्डन्स काय आहे तर AS आहे. सो AQ upon AS is equal to या PQ चा करस्पॉन्डन्स काय आहे तर RS आहे किंवा SR. सो PQ चा करस्पॉन्डन्स SR आहे. सो PQ upon SR. PQ अपॉन SR. आता इथे PQ अपॉन तुम्ही RS जरी घेतलं तर चालेल पण त्याला SR आपण कशामुळे लिहिले कारण या ठिकाणी तुम्हाला SR म्हटलंय प्रूव्ह करताना. सो PQ अपॉन SR. आता काय करूया तर आता या सर्व साइड्स मध्ये त्याचे व्हॅल्यूज ठेवू. काय करायचं व्हॅल्यूज ठेवायच्या. आता बघा AP ची व्हॅल्यूज काय आहे तर या ठिकाणी आपल्याला बघा इकडे थोड्या वेळात तुम्हाला सांगतो की या ठिकाणी तुम्ही AR च्या ठिकाणी काय लिहायचं AR च्या ठिकाणी 5AP लिहायचं कारण AR आणि 5AP इक्वल आहे आणि AQ आणि AS इक्वल आहे. तर या ठिकाणी तुम्ही AS च्या ठिकाणी पण काय लिहायचं 5AQ आणि AP च्या AR च्या ठिकाणी लिहायचं 5AP. जर तसं लिहिलं तर काय होईल बघा काय येईल AP अपॉन ह्या AR च्या ठिकाणी काय येईल 5AP बिकॉज गिवन दिलेलं आहे. सो याच्या खाली येईल 5AP इज इक्वल टू ह्या AQ च्या खाली काय येईल 5AS. AQ च्या ठिकाणी काय येईल AQ च्या ठिकाणी येईल 5AQ. AQ च्या ठिकाणी काय येईल 5AQ कारण AS च्या ठिकाणी AS च्या ऐवजी तुम्ही 5AK लिहू शकता आणि AR च्या ऐवजी 5AP लिहू शकता. म्हणून या AR च्या ठिकाणी 5AP लिहिलं या AS च्या ठिकाणी 5AK लिहिलं इज इक्वल टू PQ अपॉन SR. PQ अपॉन SR. आता ज्या गोष्टी कट होतात त्या कट करूया. आता इथे काय काय कट होईल आता हा AP आणि हा AP कट होईल. हा AQ आणि हा AQ कट होईल. म्हणजे काय होईल आता इथे काहीच नाही म्हणजे 1. So 1 by AP and 1 by 5 is equal to PQ upon SR. म्हणजे 1/5 हा 1/5 रेशो आला. हा 1/5 कशाशी इक्वल असणार आहे PQ upon SR शी. म्हणजे 1/5 is equal to PQ upon SR होईल. PQ upon SR. आता जर तुम्ही हा 5 ने इकडे PQ ला मल्टिप्लाय केलं आणि SR ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल तुमचं या ठिकाणी SR into 1 SR आणि 5 into PQ 5PQ. आणि काय प्रूव्ह करायचं होतं ते लक्ष द्या. काय प्रूव्ह करायचं होतं तुम्हाला SR is equal to 5PQ आणि ते या ठिकाणी एकदम इझिली प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे याला तुम्ही प्रूफ म्हणा. काय म्हणायचं याला प्रूफ कारण गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफच्या फॉर्म मध्ये लिहायचं म्हटल्यानंतर तुम्हाला याला प्रूफ म्हणावं लागेल. अशा पद्धतीने हा झाला तुमचा प्रूफ SR is equal to 5PQ. अत्यंत इझी काय फक्त ह्या PQ आणि SR लाईन पॅरलल दाखवायची. हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. हे अँगल आणि हे अँगल अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. हा ऑरेंज आणि ग्रीन हे दोन ट्रायंगल घ्यायचे. या दोन ट्रायंगल मध्ये दोन अँगलच्या पेअर कॉन्ग्रुएंट आल्या तर आपण बाय ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी हे दोन ट्रायंगल काय म्हणू शकतो सिमिलर म्हणू शकतो. ते सिमिलर झाले की करस्पॉन्डन्स साइडचा रेशो AP अपॉन AR आणि AQ अपॉन AS. इथून सुद्धा नसेल कळत ट्रायंगल मध्ये इथून घ्यायचं AP अपॉन AR त्यानंतर PQ अपॉन SR म्हणजे RS. ठीक आहे आणि त्यानंतर AQ अपॉन AS ते घेतलं. त्यानंतर ह्या AR आणि AS ची किंमत दिलेली आपल्याला. AR दिलेला आहे 5AP AS दिलेला आहे 5AQ. त्या सर्व गोष्टी पुट केल्या AP कॅन्सल AQ कॅन्सल. सो 1/5 सो तो 1/5 PQ अपॉन SR शी इक्वल होईल. त्या SR ला 1 ने मल्टिप्लाय केलं आणि याला 5 ने क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डायरेक्टली आपल्याला प्रूफ मिळाला. अशा पद्धतीने एकदम इझिली आपण या प्रॉब्लेमचा प्रूफ लिहू शकतो. आले लक्षात. आता तुम्हाला गिवन टू प्रूफच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर गिवन तुम्हाला काय लिहावं लागलं असतं गिवन लिहावं लागलं असतं इन अ ट्रापेझियम PQRS PQ is parallel to SR. हे इथपर्यंत तुमचं झालं गिवन. हे काय तुमचं गिवन. आणि आता टू प्रूफ लिहायचं असतं टू प्रूफ मध्ये काय लिहावं लागलं असतं टू प्रूफ मध्ये लिहावं लागलं असतं SR is equal to 5PQ. हे गिवन टू प्रूफ आणि नंतर हा प्रूफ. तुम्हाला गिवन टू प्रूफ आणि प्रूफच्या फॉर्म मध्ये लिहायचं असलं तर तुम्ही अशा पद्धतीने याला लिहू शकता आणि लिहावंच लागेल. प्रूफ करायचं म्हटल्यानंतर गिवन टू प्रूफ आणि प्रूफ अशा पद्धतीने याला लिहायचं. तर हे झालं तुमचं गिवन ते टू प्रूफ आणि हा कंप्लीट प्रूफ. दिस इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. ओके आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. सेम याच पद्धतीचा प्रॉब्लेम दिलाय. काय म्हणले ट्रापेझियम. ट्रापेझियम म्हणजे वन पेअर काय असणार आहे पॅरलल. म्हणजे ही CD आणि हे BA एकमेकांना काय असेल
पॅरलल असेल ए बी आणि सी डी डी सी, बरोबर आहे, ए बी डी सी एकमेकांना पॅरलल आहे, ठीक आहे. आता डायगोनल ए सी आणि बी डी, हा ए सी डायगोनल आणि हा बी डी डायगोनल इंटरसेक्ट होतात ओ पॉइंट मध्ये, झालेले फिगर मध्ये दिसतंय, ओ पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाले. तर ए बी 20 दिला, कुठे ए बी, हा ए बी जो आहे हा ए बी 20 आहे, ठीक आहे. त्यानंतर जो डीसी आहे डीसी वरचा हा 6 दिलेला आहे. त्यानंतर ओबी जो आहे ओबी, हा इथून इथपर्यंतचा ओबी हा 15 आहे आणि हा ओडी फाइंड करायचा आहे. ओडी काय करायचा आहे, फाइंड करायचं आहे. जर तुम्ही बघितलं तर पहिल्या सारखेच या ठिकाणी दोन ट्रायंगल तयार होतात, हा सीओडी ट्रायंगल आणि हा एओबी ट्रायंगल, सीओडी आणि एओडी. जर तुम्ही हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले तर तुम्ही काय म्हणू शकता, ओडी अपॉन ओबी आणि ओसी अपॉन ओए म्हणू शकता, बरोबर आहे. आणि किंवा त्यानंतर डीसी आपण ए बी पण म्हणू शकता. मग जर ऑल साइड या सिमिलर साइड आपल्या रेशो जर म्हणजे करस्पॉन्डन्स साइडचा रेशो जर सेम प्रोपोर्शन मध्ये आला तर आपण व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. म्हणजे जर हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवावे लागतील आणि त्यानंतर करस्पॉन्डन्स साइडचा रेशो घ्यावा लागेल मागच्या वेळेस सारखंच, आणि या व्हॅल्यूज पुट केले की तुम्हाला आन्सर मिळून जाईल. पण कशा पद्धतीने तुम्ही त्याला सिमिलर सांगणार, तर जी पहिली मेथड आपण वापरली होती प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये सेम, काय या जर दोन साइड पॅरलल असतील तर या ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारा हा अँगल आणि हा अँगल काय होतील, अल्टरनेट अँगल. म्हणजे कोणता अँगल, हा ओडीसी आणि हा ओबीए अल्टरनेट अँगल आहेत, बरोबर आहे, कारण हे सीए ट्रान्सव्हर्सल आहे आणि त्यानंतर ही ही बीडी ट्रान्सव्हर्सल. ही जर सीडी ट्रान्सव्हर्सल घेतली तर बघा हा अँगल आणि हा अँगल हे पण अल्टरनेट अँगल, म्हणजे ओसीडी आणि ओएबी हे अल्टरनेट अँगल आणि दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले, दोन पेअर, म्हणजे बाय ए टेस्ट हे दोन ट्रायंगल सिमिलर. त्यानंतर साइडचा करस्पॉन्डन्स साइडचा रेशो घ्यायचा सेम प्रोपोर्शन मध्ये आणि व्हॅल्यूज मिळतील. तर चला आपण याला सगळ्यात पहिले सोल्युशन 1 बाय 1 लिहून घेऊया. काय सोल्युशन, तर बघा काय म्हणणार तुम्ही, इन ट्रायंगल डायरेक्टली आपण प्रूफ लिहू, इन ट्रायंगल सीओडी, इन ट्रायंगल सीओडी अँड दुसरा कोणता, याला सीओडी घेतलं त्याच्या करस्पॉन्डन्स काय एओबी, कारण या टेस्ट तुम्ही जर या पद्धतीने सीओडी आणि तिकडे एओबी जावं लागेल कारण हे दोन कॉन्ग्रुएंट आहे, 1 to 1 करस्पॉन्डन्स. सो सीओडी अँड ट्रायंगल एओबी, सीओडी इन ट्रायंगल सीओडी इन ट्रायंगल एओबी. हा सीओडी आणि एओबी मध्ये कोणता आहे, सगळ्यात पहिले हा ओसीडी अँगल, ओसीडी अँगल ओसीडी is congruent to angle OCD is congruent to angle OAB, OCD is congruent to angle OAB. काय म्हणावं लागेल, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. आणि खाली काय दाखवावं लागेल तुम्हाला की DC is parallel to AB, DC is parallel to AB, DC is parallel to AB म्हणावं लागेल. DC आणि AB पॅरलल असल्यामुळे हे अल्टरनेट अँगल झाले. आणि त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल जरी दाखवायचं म्हटलं तर ट्रान्सव्हर्सल कोणती दाखवावं लागेल, AC इज अ ट्रान्सव्हर्सल. आता आणखीन सेकंड कोणता अँगल होईल तुमचा, हा ओडीबी, ओडीसी अँगल ओडीसी इज कॉन्ग्रुएंट टू, ओडीसी इज कॉन्ग्रुएंट टू ओबीए अँगल ओबीए. रिझन सेम, याला पण काय म्हणावं लागेल, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल म्हणावं लागेल DC इज पॅरलल टू AB. मात्र या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल चेंज होईल, इथे कोणती ट्रान्सव्हर्सल होईल, BD इज अ ट्रान्सव्हर्सल, BD इज अ ट्रान्सव्हर्सल, इथे AC इज अ ट्रान्सव्हर्सल. या पद्धतीने हे दोन अँगल इक्वल आले, बरोबर आहे, कॉन्ग्रुएंट आले, ODC आणि OBA, OCD आणि OAB. मग हे दोन ट्रायंगल जे आहेत, ट्रायंगल COD इज सिमिलर टू ट्रायंगल AOB by which test, by AA test, which test, AA test of similarity, म्हणजे अँगल अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता ज्यावेळेस दोन ट्रायंगल सिमिलर आले त्याच्या करस्पॉन्डन्स साइडचा रेशो हा काय असतो, सेम प्रोपोर्शन मध्ये असतो. मग या ठिकाणी या OC ची जी साइड आहे ती कोणती आहे, तर OC ची करस्पॉन्डन्स साइड OA आहे. सो OC इकडून असं घेतलं, OC इज करस्पॉन्डन्स टू OA, OC इज करस्पॉन्डन्स टू OA, OC is correspondence to OA is equal to, आता OD, OD ची करस्पॉन्डन्स साइड काय असेल, OB. इथून सुद्धा तुम्हाला बघा हे OC तर OA, आता ही OD तर OB, इकडे पण OC तर OA, OD तर OB. त्यानंतर राहिलेली काय आपली आता DC ची AB, DC आपण बघा इकडे DC आपण BA म्हणजे AB, DC आपण AB. आता ज्या ज्या किंमत दिल्यात त्या किंमत पुट करू,
काय दिले तुम्हाला, तर AB दिले 20, DC दिले 6, नंतर OB OD, म्हणजे आपल्याला एवढ्याच पार्टची गरज पडते, याची गरज पडत नाही, कारण OD फाइंड करायचा आहे, OB दिलेला आहे, DC दिलेला आहे, AB दिलेला आहे, हे 3 दिले असल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन हा काढता येतो, म्हणून एवढंच घेऊ. काय दिलंय OD, तर OD किती दिलाय, OD फाइंड करायचा आहे. सो OD अपॉन OB किती आहे, OB आहे 15, OB इज 15, आणि DC किती आहे, DC 6 आहे, अपॉन AB किती आहे, AB 20 आहे. ठीक आहे, आता याची गरज नसल्यामुळे याला स्किप केलं, फक्त एवढ्यालाच खाली घेतलं, कारण एवढ्याच 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत, एक व्हॅल्यू फाइंड करायची. आता काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन, आता तिरका गुणाकार करायचा, तिरका. ठीक आहे, तर हा 20 इंटू OD काय होईल, 20 मल्टिप्लाइड बाय OD इज इक्वल टू, हे काय होईल, 15 इंटू 6, 15 इंटू 6 आलं लक्षात, 15 इंटू 6 आलंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 20 इंटू OD, आणि इकडे 15 इंटू 6. आता हा मल्टिप्लायचा 20 कुठे जात असतो, डिवाइडला. सो OD इज इक्वल टू काय होईल, 15 इंटू 6 डिवाइडेड बाय 20. ठीक आहे, आता करूया याला कॅल्क्युलेशन. आता काय होईल, तर 3 5 15, 3 5 15 आणि 4 5 20, 4 5 20. काय झालं, 3 गुणिले 5 15 आणि 4 गुणिले 5 20, म्हणजे 3 5 15, 4 5 20, 3 इंटू 5 15 आणि 4 इंटू 5 20, म्हणजे 5 न कटलं. ठीक आहे, 5 चं डिवायडेशन केलं तर इथे आलं 3, इथे आलं 4, 3 5 15, 4 5 20. आता आणखी करू शकतो का आपण, बघू करून. हे काय होईल, 2 2 चा 4 आणि 3 2 चा 6, 2 2 चा 4 आणि 3 2 चा 6 होईल. बघा, 2 2 चा 4, 3 2 चा 6, म्हणजे काय आलं, OD इज इक्वल टू, बघा आता इथे 3 3 चा काय होईल, 9, आणि खाली उरला फक्त 2, तर 9/2. सो OD आलं 4.5. OD काय मिळालं, 4.5. अशा पद्धतीने ही OD ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4.5. जी OD तुम्हाला फाइंड करायची होती ती मिळाली 4.5. ठीक आहे, 4.5 OD ची व्हॅल्यू मिळाली. अशा पद्धतीने आपण OD फाइंड करू शकतो. काय केलं, सगळ्यात पहिले दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले, हे अल्टरनेट अँगल इक्वल होते, हे पण इक्वल होते. सो अल्टरनेट अँगलच्या ए टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले, त्यानंतर करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घेतला, तो रेशो या ठिकाणी इक्वेट केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, कॅल्क्युलेशन केलं, तर OD मिळालं 4.5. अशा पद्धतीने आपण OD ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. बघा, 15 6 चा 90 अपॉन 20, 0 0 कटला, 9/2 इज इक्वल टू 4.5. हे लवकर येत होतं, पण तरी पण मी ही स्टेप का सांगितली, कारण आपल्याला प्रत्येक वेळची स्टेप आपली काय आहे की कमी कमी करत जायचं, स्मॉल कॅल्क्युलेशन करत सॉल्व्ह करायचं, म्हणून मी स्मॉल केलं डायरेक्ट, कारण यावेळेस डायरेक्ट जमलं पण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट जमणार नाही, त्यामुळे ही सवय चांगली की छोटं छोटं करत जायचं, नंतर व्यवस्थित कॅल्क्युलेट होतं. अशा पद्धतीने OD मिळाला 4.5. आय होप लक्षात आला असेल. अत्यंत इझी प्रॉब्लेम आहे. मागच्या वेळेस सारखंच आहे, फक्त मागच्या वेळेस काही म्हणजे ह्या साईड दिल्या होत्या 5 टाइम मध्ये, यावेळेस तसं दिलेलं नाही, यावेळेस डायरेक्टली व्हॅल्यू दिल्या होत्या आणि आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड करायची होती. ठीक आहे, हे दोन प्रॉब्लेम सेमच आहेत. आता थर्ड जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम बघताना बऱ्याच जणांना या ठिकाणी भीती वाटते, हा हार्ड वाटतो, पण हा अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे. सॉल्व्ह केल्यानंतर कळेल की हा खूपच इझी होता म्हणून. आता या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या, मी थोडंसं या प्रॉब्लेमला अगोदरच फिगर मधून समजून सांगतो. काय म्हटलं, ABCD चा पॅरलोग्राम. तर क्वाड्रिलॅटरल चॅप्टर 9 चा पॅरलोग्राम म्हणजे काय की ज्याच्या अपोजिट साइड पॅरलल असतात त्याला पॅरलोग्राम म्हणतात. म्हणजे सपोज जर मी या ठिकाणी एखादा पॅरलोग्राम असा ड्रॉ केला, या ABCD याला जर मी म्हटलं की हा पॅरलोग्राम आहे, जर हा पॅरलोग्राम असेल तर ही AB साइड या CD साइडला पॅरलल आणि ही AD साइड या BC साइडला पॅरलल. म्हणजे अपोजिट पेअर जे असतात, दोनही अपोजिट पेअर एकमेकांना पॅरलल असेल त्याला आपण पॅरलोग्राम म्हणतो, बरोबर आहे. आणि जर सपोज आपण एखाद्या या ठिकाणी ही ट्रान्सव्हर्सल घेतली, तर ही AB आणि CD जर पॅरलल असेल तर हा तयार होणारा हा अँगल आणि हा अँगल हे काय होतील, अल्टरनेट अँगल होतील. हा अँगल आणि हा अँगल पण काय होईल, अल्टरनेट अँगल होईल. ठीक आहे, इकडे परत मी एखादी ट्रान्सव्हर्सल घेतली, तर हा अँगल आणि हा अँगल हा हे काय होतील, तर अल्टरनेट अँगल होतील. म्हणजे पॅरलल लाईन जर आली आणि दोन त्या पॅरलल लाईनला जर एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं, तर तयार होणारी अल्टरनेट अँगलची जी पेअर आहे ती कॉन्ग्रुएंट असते, हे आपल्याला माहितच आहे. पण या ठिकाणी काय म्हणलंय क्वेश्चन मध्ये की पॉइंट E इज ऑन द साइड BC. हा जो E पॉइंट आहे तो साइड BC वर आहे आणि लाईन D, जी D लाईन आहे ती इंटरसेक्ट करते AB ला इन पॉइंट T. म्हणजे हा AB जो आहे तो एक्सटेंड झालेला T पॉइंट आहे. म्हणजे AB आणि AT हे काय या DC ला पॅरलल आहेत. कारण जर AB पॅरलल असेल तर AT सुद्धा पॅरलल येणार आहे.
कारण AB जर पॅरलल असेल तर AB काय आहे, त्या AT वरच एक AB वरच एक पॉइंट पुढे एक्सटेंड करून T आलेला आहे. त्यामुळे हा AB जर या DC ला पॅरलल असेल तर AT सुद्धा काय येणार आहे, पॅरलल येणार आहे. आणि या ठिकाणी प्रूव्ह काय करायचं आपल्याला, D into B आणि C into T प्रूव्ह करायचे. बघा कोणतं, D into B, कुठे D, हा D into B इज इक्वल टू C into T, हे प्रूव्ह करायचे. हे केव्हा येईल, जेव्हा तुम्ही करस्पॉन्डन्स साइडचा रेशो घेसाल आणि त्या रेशोला जर तुम्ही मागच्या वेळेस कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तसं जर ती व्हॅल्यू काढण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, पण या वेळेस जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हे सोल्युशन मिळून जाईल. तर कोणकोणते ट्रायंगल दाखवावे लागेल तुम्हाला, बघा CT कुठे दिसतंय, हे C, हे T, हे B, D, म्हणजे या ठिकाणी कोणता, हा एक ट्रायंगल घ्यावा लागेल. हा ऑरेंज मध्ये दिसणारा हा ट्रायंगल. याच्यामध्ये काय काय आहे, तर यामध्ये C आणि D आहे आणि दुसरा एक ट्रायंगल जो ग्रीन मध्ये दाखवतो तो कोणता ट्रायंगल आहे, हा TB, हा ट्रायंगल घ्यावा लागेल. कारण याच्यामध्ये B आणि T आहे, म्हणजे हे ग्रीन आणि ऑरेंज हे दिसणारे हे दोन ट्रायंगल घ्यावे लागेल. या दोन ट्रायंगलला सिमिलर दाखवलं तर बरोबर करस्पॉन्डन्स साइड्स घ्यायच्या, तुमचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येऊन जाईल. इथपर्यंत आपल्याला कळालं कोणते ट्रायंगल घ्यायचे, काय घ्यायचं हे आपल्याला प्रूव्ह वरूनच कळालं. म्हणजे क्वेश्चन मध्येच आन्सर असतं, जॉमेट्री मध्ये हे तर आता प्रूव्ह झालंय. प्रत्येक प्रॉब्लेम आपल्याला फिगर मधून आणि क्वेश्चन मधून आन्सर मिळते. म्हणजे जॉमेट्री सब्जेक्ट हा कॉपीड सब्जेक्ट आहे, फक्त क्वेश्चन मधूनच कॉपी करून लिहायचं. ठीक आहे, आता काय, आता समोर बघायचं. आता हा AB आणि DC एकमेकांना पॅरलल असणार आहे कारण ते पॅरलोग्राम आहे. मग AB जर या DC ला पॅरलल झाला तर AT सुद्धा काय होईल, DC ला पॅरलल होईल. मग सपोज हा AT, याला नाव दिलं AT आणि इकडे हा DC, सेपरेट डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. हे झालं DC, बरोबर आहे. आणि ही जी TD आहे ही सपोज तुम्ही ट्रान्सव्हर्सल म्हटलं, ही जर काय म्हटलं, ट्रान्सव्हर्सल म्हटलं, मला सांगा तयार होणारा हा अँगल कोणता, हा अँगल आणि हा अँगल काय होती, नाही अल्टरनेट अँगल होतील. आणि अल्टरनेट अँगल काय असतात, पॅरलल लाईन्स मध्ये जर एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल दोन पॅरलल लाईनला, तयार होणाऱ्या अल्टरनेट अँगलची पेअर काय असते, कॉन्ग्रुएंट असते. म्हणजे काय, हा अँगल इथला, हा अँगल आणि दुसरा कोणता, हा अँगल इथला. ठीक आहे, दुसऱ्या कलर मध्ये मार्क करतो तेव्हा लक्षात येईल. येलो मध्ये दिसणारा हा अँगल आणि येलो मध्ये दिसणारा हा अँगल. म्हणजे याला जर तुम्ही नाव द्यायचं ठरवलं तर काय, याला हा तुमचा ETB अँगल, कोणता, हा ETB अँगल आणि तुमचा हा इकडचा, याला जर तुम्ही ETB म्हटलं तर याला काय म्हणावं लागेल, EDC. हा ETB अँगल आणि हा EDC अँगल हे काय तुमचे अल्टरनेट अँगल तयार होईल. हा हे येलो पार्ट मध्ये दिसणारा अल्टरनेट अँगल आलं. म्हणजे एक अँगल मिळाला, सिमिलर प्रूव्ह करण्यासाठी दोन अँगलची गरज आहे. आता एक अँगल मिळाला, काय मिळालं, ETB आणि हा EDC, 1 to 1 करस्पॉन्डन्स. कारण T आणि B एकमेकांना कॉन्ग्रुएंट म्हणल्यावर 1 to 1 करस्पॉन्डन्स आणि दोघांमध्ये E पॉइंट कॉमन आहे. इकडे जर ETB घेतलं तर इकडे EDC घ्यावं लागेल, 1 to 1 करस्पॉन्डन्स. या E पासून T पर्यंत आला तर E पासून D पर्यंत जावं लागेल, C पर्यंत जायला चालणार नाही कारण T आणि B कॉन्ग्रुएंट म्हणल्यानंतर 1 to 1 करस्पॉन्डन्स कसं होईल, ETB अँड EDC हे दोन अँगल झाले अल्टरनेट अँगल. आला इथपर्यंत लक्षात येईल. सेपरेट फिगर ड्रॉ केल्यामुळे लक्षात आला असेल, बरोबर. ते येलो मध्ये दिसणारे अल्टरनेट अँगल दोन ते कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले. आता दुसरं बघू. आता काय बघायचं तर आता हे AD आणि BC सुद्धा एकमेकांना पॅरलल आहे. AD आणि BC सुद्धा काय एकमेकांना पॅरलल आहे, बरोबर आहे. ठीक आहे, तर हा अँगल आणि हा अँगल पण काय होईल तुमचा अल्टरनेट अँगलच होती. कोणता, हा दिसणारा मी दुसऱ्या कलर मध्ये दाखवतो. बघा हा अँगल आणि तुमचा हा अँगल हे पण काय होईल, अल्टरनेट अँगलच होतील ना. आलं लक्षात, हे पण अल्टरनेट अँगलच होतील. कारण बघा हे, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल. ठीक आहे, ही AT जी आहे त्या B पर्यंत, सपोज हा इथे B पॉइंट आहे, हा AB पण पॅरलल असेल आणि हा DC पण काय DC पण पॅरलल असेल, हा DC. आता AT म्हणजेच AB. आता हा AB पण पॅरलल आहे, DC पण पॅरलल आहे. जर तुम्ही या ठिकाणी ही ट्रान्सव्हर्सल म्हटलं, या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे आणि ही जर ट्रान्सव्हर्सल म्हटलं तर तुमचा हा तयार होणारा हा अँगल आणि हा अँगल बघा, हे झेड डार्क करतो झेडला. आलं लक्षात, झेड तयार झाला. तर हे अँगल आणि हे अँगल पण काय होईल, तर अल्टरनेट अँगल होईल. म्हणजे तुमचा हा अँगल ज्याला जर तुम्ही नाव द्यायचं ठरवलं तर हा EBT आणि याला नाव द्यायचं ठरवलं तर हा ECD, हे अँगल पण काय होईल, अल्टरनेट अँगल. काय होईल, अल्टरनेट अँगल. आणि ज्यावेळेस दोन अँगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह होतात म्हणजे कॉन्ग्रुएंट मिळतात त्यावेळेस दोन ट्रायंगल आपण काय म्हणू शकतो, सिमिलर म्हणू शकतो. चला आता डायरेक्टली आपण सोल्युशन लिहूया. आता लक्षात आलं असेल तुमच्या कसे अल्टरनेट अँगल आले, सेपरेट करून दाखवलो मी. ठीक आहे, आता डायरेक्टली आपण लिहूया.
आता सगळ्यात पहिले गिवन टू प्रूफच्या फॉर्म मध्ये लिहायचं जर प्रूफ आहे म्हटल्यानंतर तर गिवन मध्ये काय काय लिहिणार तुम्ही तर गिवन आता लिहून दाखवतो एक प्रॉब्लेम म्हणजे बाकी तुम्ही लिहू शकता गिवन मध्ये काय म्हणणार तुम्ही क्वाड्रिलॅटरल एबीसीडी काय म्हणणार तुम्ही क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरालेलोग्राम हा पॅरालोग्राम आहे क्वाड्रिलॅटरल एबीसीडी हा पॅरालोग्राम आहे त्यानंतर हे लिहून घ्यायचं पॉइंट ई इज ऑन द साइड बीसी पॉइंट ई इज ऑन द साइड पॉइंट ई इज ऑन द साइड बीसी त्यानंतर लाइन डीई लाइन डी इंटरसेक्ट रे ए बी जे जे दिसतंय क्वेश्चन मध्ये गिवन ते सर्व लिहून काढायचं इंटरसेक्ट रे ए बी क्वेश्चन सॉल्व करता येऊ ना येऊ कन्सेप्ट तो क्वेश्चनला जाण्या अगोदर क्वेश्चन एका फिगर मधून समजून घ्यायचा आणि त्यानंतर डायरेक्टली तसं गिवन लिहून घ्यायचं गिवन टू प्रूफ एवढं लिहून ठेवायचं क्वेश्चन कंप्लीट सॉल्व करता नंतर त्याच्यावर विचार करायचा पण अगोदर गिवन आणि टू प्रूफ लिहून ठेवायचं आणि नंतर विचार करायचा नंतर क्वेश्चन सॉल्व करायचा क्वेश्चन जमो या ना जमो परंतु गिवन आणि टू प्रूफ लिहूनच ठेवायचं सो डी इंटरसेक्ट रे ए बी इन पॉइंट टी ठीक आहे कळालं एवढं झालं तुमचं गिवन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरालोग्राम पॉइंट ई इज ऑन द साइड बीसी अँड डी इंटरसेक्ट रे ए बी इन पॉइंट टी एवढं गिवन लिहून घ्यायचं आता गिवन नंतर काय लिहावं लागतं टू प्रूफ त्याच्यानंतर टू प्रूफ लिहून घेऊ तर काय टू प्रूफ काय करायचंय टू प्रूफ करायचंय डी इंटू बी इज इक्वल टू सी इंटू टी आतापर्यंत एकही गोष्ट तुम्ही मनात लिहिली नाही तरी तुम्ही अर्धा मार्क किंवा एक मार्क या ठिकाणी मिळवला अर्धा किंवा एक मार्क क्वेश्चन मध्ये मिळून जाईल हे झालं मार्क साठी पण कन्सेप्ट पण समजून घेणं गरजेचे आहे फक्त मार्क नाही पण जर फक्त मार्कच्या दृष्टीने जायचंय तर अर्धा मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल आता प्रूफ लिहायचा आता या ठिकाणी हे गिवन आणि टू प्रूफ याचा जर तुम्हाला लिहायचं असेल तर एक स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा नंतर मी याला मिटवतो आणि प्रूफ घेतो ठीक आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता कारण गिवन आणि टू प्रूफ मला क्वेश्चन मध्ये या ठिकाणी दिसते मात्र तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल मी याला मिटवतो आणि नंतर प्रूफ कम्प्लीटली सॉल्व्ह करतो त्या ठिकाणी जागा लागेल ठीक आहे याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि मग याला मी पूर्ण कंप्लीट प्रूफ या ठिकाणी करून दाखवतो ओके आता लेट्स सी आता आपल्याला डायरेक्टली प्रूफ करायचा कोणकोणते ट्रायंगल घ्यावं लागेल जर सपोज 1 to 1 करस्पॉन्डन्स जायचं तुम्ही जर याला ईडीसी नाव दिलं याला ईटीबीज घ्यावं लागेल कारण डी आणि टी एकमेकाचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत सो याला जर तुम्ही ईडीसी म्हटलं तर याला ईटीबीज म्हणावं लागेल सो काय म्हणणार तुम्ही इन ट्रायंगल ईडीसी अँड दुसरा कोणता घ्यावा लागेल ईटीबी इन ट्रायंगल ईडीसी अँड ट्रायंगल ईटीबी ट्रायंगल ईटीसी अँड ट्रायंगल ईडीबी मध्ये ठीक आहे इन ट्रायंगल ईडीसी अँड इन ट्रायंगल ईटीबी काय म्हणावं लागेल तुम्हाला अँगल ईडीसी इज कॉन्ग्रुएंट हा ईडीसी येलो दिसणारा इज कॉन्ग्रुएंट टू ईटीबी येलो दिसणारा अँगल ईटीबी अँगल ईडीसी is congruent to angle ETB angle EDC is congruent to angle ETB हा येलो दिसणारा अँगल EDC is congruent to angle ETB because रिझन काय लिहावं लागेल अल्टरनेट अँगल काय रिझन लिहायचं अल्टरनेट अँगल ठीक आहे या दोन अँगल अल्टरनेट अँगल आहेत दोघांचं रिझन मी या ठिकाणी कॉमनच लिहितो दुसरा कोणता आहे एक दुसरा आहे हा तुमचा EBT आणि हा ECD जर तुम्ही याला ECD म्हटलं तर याला EB म्हणावं लागेल सो अँगल ECD is congruent to EBT हा ओके EBT आलं लक्षात या ठिकाणी या ब्लू कलर मध्ये दिसणारा हा ECD आणि या ब्लू मध्ये दिसणारा EBT हे दोन्ही काय कॉन्ग्रुएंट आता हे काय सर्व तर हे आहे अल्टरनेट अँगल याच्याकडे उमटणार नाही वेगळ्या पेन मध्ये घेतो ठीक आहे काय हे अल्टरनेट अँगल आहे
ठीक आहे, अल्टरनेट अँगल. कशामुळे अल्टरनेट अँगल आहेत हे? कारण AT इज पॅरलल टू DC. AT आणि DC काय तर पॅरलल आहेत, त्याच्यामुळे हे रिझन झालं. अल्टरनेट अँगल AT इज पॅरलल टू DC. AB पॅरलल टू DC म्हणजे AT पॅरलल टू DC. वाटल्यास तर तुम्ही प्रूफ मध्ये हे पण लिहू शकले असते, क्वाड्रिलेटरल ABCD इज अ पॅरलोग्राम, सो AB इज पॅरलल टू DC, देअरफॉर AT इज पॅरलल टू DC. हे वाक्य जर तुम्ही ते ऍड पण केलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, आता AT इज पॅरलल टू DC आल्यामुळे हे दोन अँगल काय झाले? अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले. मग त्यानुसार काय म्हणू शकता तुम्ही? त्यानुसार तुम्ही म्हणू शकता ट्रायंगल EDC इज सिमिलर टू ट्रायंगल ETB. EDC is similar to triangle ETB by which test? AA test. AA test of similarity. तुमचे हे दोन ट्रायंगल काय झाले? तर सिमिलर प्रूव्ह झाले. दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह झाले, EDC आणि ETB. आलं लक्षात? या ब्ल्यू कलरचे अल्टरनेटची पेयर आणि येलो कलरची अल्टरनेटची पेयर, त्या दोन AA टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. आता घ्यायचा करस्पॉन्डन्स साइडचा रेशो. करस्पॉन्डन्स साइडचा रेशो. आता काय होईल या ठिकाणी? आता ED ची करस्पॉन्डन्स, ED ला काय म्हटलं या ठिकाणी? D म्हटलेलं आहे, त्यामुळे नाव काय घ्यायचं? D. DE. आपण इकडे काय करायला लागेल तुम्हाला? T. ठीक आहे, ED ला करस्पॉन्डन्स ET आहे, याला D म्हटलं, तिकडून याला T म्हणावं लागेल. इज इक्वल टू, आता दुसरं काय आहे? DC. DC ला काय म्हटलं इकडे? DC तर घेतलंच नाही, सो DC. याला DC, याला TB. DC घेतो, याला TB घ्यायचं. ठीक आहे, आता याला काय घेतलेलं आहे पुढच्याला? BE. EB ला काय घेतलेलं इकडे? B. सो याला B घ्यायचं, BE. आपण इकडे काय करायला लागेल? C. प्रूफ मध्ये C होतं म्हणून C घेतलं, तर तुम्ही EC पण घेतला असं तरी रॉंग होणार नाही. सो या ठिकाणी या CE याला काय होईल? B. C च्या करस्पॉन्डन्स B, त्यानंतर हा TB चा करस्पॉन्डन्स DC आणि हा EC म्हणजे CE. बरोबर, हे झालं याचा करस्पॉन्डन्स B, त्याच्यानंतर हा D चा करस्पॉन्डन्स T. आलं इकडे. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रूफ साठी कोणता पार्ट लागतो? फक्त एवढाच पार्ट प्रूफ साठी लागतो. बरोबर आहे, मग काय करायचं? यालाच इक्वेट लिहायचं खाली इकडे. काय लिहिणार तुम्ही? की बाबा D सॉरी एवढा नाही, हे रॉंग झाले ते. ठीक आहे, हे रॉंग झालं. कोणता पार्ट लागतो आपल्याला? तर आपल्याला हा पार्ट लागतो. ठीक आहे, हे दोनच लागतात. ठीक आहे, प्रूव्ह करण्यासाठी. मग काय करणार तुम्ही? DA अपॉन T इज इक्वल टू BE अपॉन C. BE अपॉन C. BE अपॉन C. तर त्या दोघांना क्रॉस मल्टिप्लिकेशन. DE अपॉन T इज इक्वल टू BE अपॉन C. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? D इंटू C. D इंटू सॉरी रॉंग झालं कुठेतरी. ETB, EDC and ETB, EDC and ETB. ओके, सो इथे C हेच तर म्हटलं, इथे काय झालं? याला C म्हणावं लागेल ना. D कसं येईल? C होईल. हे काय होईल? CE. बघा हे C होईल ना, C नाही Dच होईल ना. सॉरी इथे तर Dच होईल. हा DE अपॉन T, दुसरा DC अपॉन TB, तिसरा CE. ओके, हे मागे खालीवर झालं, इथे मिस्टेक झाली. इथे काय अगोदर C आहे तर CE वरती घ्यावं लागेल आणि हा B खाली घ्यावा लागेल. तेच म्हटलं कुठेतरी मिस्टेक झाली. इथे मिस्टेक झाली ती की अगोदर ह्या ट्रायंगलचा नंतर ह्या ट्रायंगल, म्हणजे अगोदर ह्या ट्रायंगलची साइड आपण या ट्रायंगलची साइड घ्यावं लागेल, कारण सर्व ठिकाणी तसंच केलं. तर इथे DE अपॉन T झालं, कन्फ्युज होऊ नका. DE अपॉन T, इथे DC अपॉन TB, तर इथे काय घ्यावं लागेल? अगोदर C आणि नंतर B. C अपॉन B. आलं लक्षात? इथपर्यंत याला C अपॉन B घ्यावं लागेल. मग या ठिकाणी हे CB खालीवर झालं, तर या ठिकाणी काय घ्यावं लागेल? हा पार्ट इथे घ्यावा लागेल, तर इथे C अपॉन B घ्यावं लागेल. C अपॉन B. आणि आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही घेऊ शकता. आता क्लिअर झालं. ठीक आहे, इथं थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, कन्फ्युज होऊ नका. 1 to 1 करस्पॉन्डन्स घ्यायचं आहे. सो हे काय होईल? D इंटू B. DE इंटू BE इज इक्वल टू, पुढचं काय? हे क्रॉस मल्टिप्लिकेशन C इंटू T. C इंटू T. आणि बघा काय प्रूव्ह करायचं होतं? D इंटू B, D इंटू B आणि C इंटू T, C इंटू T. हे काय झालं या ठिकाणी? प्रूव्ह. सो याला तुम्ही म्हणणार हेन्स प्रूव्ह. काय म्हणणार? हेन्स प्रूव्ह. अशा पद्धतीने हे या ठिकाणी प्रूव्ह झालंय. आणि दिस इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 चं हे कंप्लीट सोल्युशन झालं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण याला प्रूव्ह करू शकतो. थोडंसं या ठिकाणी कन्फ्युज झालं होतं, ते चुकलेलं नाहीये, फक्त एरर. त्याला ह्युमन एरर म्हणावं लागेल. फक्त खालचं वर आणि वरचं खाली लिहिलं
त्यामुळे ती मिस्टेक झाली होती, ते क्लिअर करायचं, कन्फ्यूज व्हायचं नाही. अशा पद्धतीने आपण याला प्रूव्ह करू शकतो. आले लक्षात? चला आता पुढचा प्रॉब्लेम बघूया. काय म्हणलंय पुढच्या प्रॉब्लेम मध्ये, इन फिगर सेगमेंट एसी अँड बीडी इंटरसेक्ट ऑफ इच अदर. एसी आणि बीडी या पी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. गिवन दिलंय एपी अपॉन पीसी आणि बीपी अपॉन डीसी. वा, म्हणजे काय दिले, करस्पॉन्डन्स साइड्स. म्हणजे जर या ट्रायंगलचा विचार केला तुम्ही, लक्ष द्या इकडे, हा ऑरेंज मध्ये दिसणारा या ट्रायंगल आणि ग्रीन मध्ये दिसणारा दोन ट्रायंगल, सपोज दुसरा ट्रायंगल हा ग्रीन मध्ये आहे. तर जर तुम्ही विचार केला तर एपी अपॉन सीपी, एपी अपॉन सीपी म्हणजे या दोन एक करस्पॉन्डन्स साइड बघा, याची करस्पॉन्डन्स ऑरेंज आणि ग्रीन अल्टरनेट लागेल ना, ऑरेंज आणि ग्रीन, ठीक आहे, करस्पॉन्डन्स. त्याचा बीपी आणि डीपी म्हणजे या दोन साइडचा रेशो इक्वल दिलाय, म्हणजे दोन साइड इक्वल आहे. दोन यस तर भेटले, काय भेटलं, यस पण भेटला आणि यस पण भेटला. दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करण्यासाठी बरोबर आहे, तीन गोष्टी, तीन क्रायटेरियाची गरज असते. तर दोन साइड भेटल्या, या साइडचा रेशो आणि या साइडचा रेशो इक्वल, ऑलरेडी इक्वल म्हटलं, म्हणजे करस्पॉन्डन्स एपी चा करस्पॉन्डन्स सीपी तो रेशो आणि दुसरा काय बीपी चा करस्पॉन्डन्स डीपी, हे दोन रेशो, म्हणजे काय केलं, रेशो सेम प्रपोर्शन मध्ये आले, सेम दाखवले. त्यानंतर आता काय म्हटलं, त्यानंतर प्रूव्ह दॅट हे दोन ट्रायंगल जे आहे हे ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करायचे. ठीक आहे, कोणते कोणते ट्रायंगल, हा ट्रायंगल एपीबी आणि ट्रायंगल सीडीपी हे सिमिलर प्रूव्ह करायचे. ठीक आहे, आता मला सांगा, लक्ष द्या, काळजी करू, या दोन साइडचं इक्वल आलं. ठीक आहे, आता तुम्ही काय करू शकता, या दोन साइड ज्या आहेत याच्यामधला हा अँगल, ठीक आहे, हा व्हर्टिकली अपोजिट अँगल, बरोबर आहे. कारण ज्यावेळेस या दोन साइडचा रेशो या दोन त्याच्या दोन करस्पॉन्डन्स साइडशी इक्वल असतो आणि त्यांच्यामध्ये बाउंड होणारा म्हणजे ह्या एपी आणि बीपी मध्ये बाउंड होणारा हा अँगल आणि या डीपी आणि सीपी मध्ये बाउंड होणारा हा अँगल काय पाहिजे, इक्वल पाहिजे. हा कोणता आहे तुमचा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, हा एपीबी सीपीडी. मग काय एसएएस टेस्ट, कोणती टेस्ट होईल, एसएएस टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय सिमिलर प्रूव्ह होईल आणि ते ट्रायंगल जर सिमिलर प्रूव्ह झाले, कोणता एपीबी बघा, एपीबी, दुसरा कोणता आहे सीडीपी, हा सीडीपी. तुम्ही काय म्हणू शकता, सिमिलर म्हणू शकता बाय एसएएस टेस्ट, कारण ऑलरेडी हा रेशो दोन यस भेटले, हा अँगल ये. सो लगेच आपण सोल्युशन लिहूया. अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे, 2-4 स्टेपचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात पहिले गिवन ट्रू प्रूव्ह सगळं तुम्हाला लिहावं लागेल. सो काय लिहिणार तुम्ही, गिवन, जे गिवन दिलं ते सगळं लिहून टाकायचं. काय म्हटलंय, सेगमेंट एसी लिहून घ्या, सेगमेंट एसी अँड सेगमेंट बीडी, सेगमेंट बीडी इंटरसेक्ट ईच अदर, इंटरसेक्ट ईच अदर at other in point P, in point P, P पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट झाले ते पण लिहून टाकायचं, in point P. हे झालं. अजून काय गिवन दिलंय, हे गिवनच आहे तुमचं, AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP, हे तुम्हाला गिवन दिलेलं आहे. ठीक आहे, हे गिवन लिहून घेतलं. त्यानंतर काय लिहायचं, टू प्रूव्ह, काय टू प्रूव्ह करायचंय, ट्रायंगल ABP is similar to triangle ABP is a similar to triangle CDP. हे प्रूव्ह करायचं. आता लिहूया प्रूफ. आता काय लिहायचं, डायरेक्ट प्रूफ, एकदम शॉर्ट म्हणून जागा मी कमी आहे केली. बघा प्रूफ काय म्हणायला लागेल, प्रूफ इन ट्रायंगल, आता जे ट्रायंगल दिलं तेच नाव घ्यायचं, इन ट्रायंगल APB अँड दुसरा कोणता ट्रायंगल आहे, CDP. इन ट्रायंगल APB अँड CDP मध्ये काय, तर AP अपॉन CP, AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. हे काय तुमचं गिवन, ऑलरेडी गिवन दिलंय ना, आणि यांच्यामध्ये बाउंड होणारा अँगल, कोणता अँगल येतो, हा APB. अँगल APB इज कॉन्ग्रुएंट टू, APB इज कॉन्ग्रुएंट टू CPD. काय रिझल्ट लिहायचं याला, व्हर्टिकली अपोजिट अँगल. काय म्हणायचं, व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल. हा APB आणि हा CPD, हे ग्रीन मध्ये दिसणारा, हे व्हर्टिकली अपोजिट आहे, म्हणजे हे SS आणि हे A, SAS टेस्ट नुसार दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर प्रूव्ह झाले. या ठिकाणी लिहून टाकायचं, ट्रायंगल APB कुठे, हा ट्रायंगल APB इज सिमिलर टू ट्रायंगल CDP. ठीक आहे, बाय विच टेस्ट, SAS टेस्ट. इकडे दिसत नसेल तर मी इकडे पण लिहितो, काय होईल, ट्रायंगल APB इज सिमिलर टू ट्रायंगल CDP बाय SAS टेस्ट. SAS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर प्रूव्ह झाले. ठीक आहे, कसे प्रूव्ह झाले,
कारण एपी अपॉन सीपी आणि बीपी अपॉन डीपी हे दोन गिवन होतं, त्याच्यामध्ये बाउंडेड होणारा हा अँगल आणि हा अँगल हा सीपीडी आणि हा एपीबी हे अँगल काय होते तर व्हर्टिकली अपोजिट अँगल होता, तर कॉन्ग्रुएंट होते ते. त्यानंतर एसएएस टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह झाले आणि दिस इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 8. अत्यंत सिंपल, यात काहीच अवघड नाहीये. ठीक आहे, आता तुमचा जो प्रॅक्टिस सेट होता 1.3 यातला लास्ट आणि शेवटचा प्रॉब्लेम राहिलाय, तो प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे, शेवटचा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू आणि मग आपण या ठिकाणी थांबू, कारण हा लास्टचा आणि महत्वाचा, अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम आहे आणि शेवटचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, याला तुम्ही हॉट क्वेश्चन टाइप मध्ये म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, तर याला सॉल्व्ह करूया. एकदा क्वेश्चन वाचू, क्वेश्चनचा मीनिंग समजून घेऊ आणि मग समोर जाऊ. काय म्हटलं, इन द फिगर ट्रायंगल एबीसी, इन फिगर ट्रायंगल एबीसी, ही ट्रायंगल एबीसी ची फिगर आहे. त्यात पॉइंट डी इज ऑन द साइड बीसी, या बीसी वरती डी पॉइंट आहे. ठीक आहे, सच दॅट काय की अँगल बीएसी, बघा हा अँगल बीएसी म्हणजे कोणता अँगल, बीएसी म्हणजे हा पूर्ण अँगल बीएसी इज इक्वल टू अँगल एडीसी, या एडीसी म्हणजे हे दिसणारा हा अँगल आणि हा अँगल काय इक्वल आहे. त्याला ग्रीन मध्ये दाखवू का, ठीक आहे ग्रीन मध्ये दाखवतो. हा अँगल हा बीएसी आणि हा एडीसी हे दोन अँगल इक्वल आहे. तर प्रूव्ह करायचं आहे सीए इज इक्वल टू, सीए चा स्क्वेअर आहे, त्या सीए चा स्क्वेअर इज इक्वल टू सीबी इंटू सीडी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मित्रांनो, जे दोन अँगल दिले तेच दोन ट्रायंगल घेऊ. जर सपोज हा बीएसी दिला ना, तर हा बीएसी ट्रायंगल आणि हा एडीसी दिला तर हा एडीसी ट्रायंगल. आता तुम्हाला 1 to 1 करस्पॉन्डन्स लिहिताना या ठिकाणी 99% चुकवणार की बाबा 1 to 1 करस्पॉन्डन्स कसा घ्यायचा. याचं नाव बीएसी घेतलं तर याचं नाव एडीसीच घ्यावं लागेल, बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला साइड 1 to 1 करस्पॉन्डन्स साठी हा एडीसी ट्रायंगल तुमचा असा उभा आहे ना, तर बीएसी ट्रायंगल त्याच्याप्रमाणे घेऊ. आता बीएसी ट्रायंगल त्याप्रमाणे घ्यायचं म्हणल्यावर हा ए अँगल कुठे आला लागेल, खाली. जर सपोज ही एसी साइड मी अशी उचलली आणि इकडे आणली तर हा ए अँगल कुठे येईल, खाली, बरोबर आहे. मग काय करतो मी तर हा या ठिकाणी तुमची ही एसी साइड उचलतो आणि खाली आणतो, आणली एसी साइड खाली. काय केलं मी, ही एसी साइड खाली आणली, असं उचललं आणि इकडे खाली घेतलं त्याला, एसी साइड खाली. तर हा बी कुठे जाईल तुमचा, आता तो उचलून खाली घेतला बी वरती जाईल, तो हा बी गेला वरती. बी कुठे गेला तुमचा, वरती गेला, म्हणजे इकडे गेला ना असा बी. बघा हे असं उचललं तर इकडे बी गेला इकडे आणि हे सी असं होईल, बीएसी. कोणता ट्रायंगल तयार होईल, बीएसी. अरे वा, हा बीएसी ट्रायंगल तयार झाला. हा कोणता ट्रायंगल तयार झाला, बीएसी. आला लक्षात. याला व्यवस्थित ड्रॉ करू का मी, ठीक आहे इकडे व्यवस्थित ड्रॉ करून दाखवतो. हे असं उचलल्यामुळं किंवा हा बी वरती गेल्यामुळं बीएसी असा ट्रायंगल तयार झाला. कारण हा एसी तर खाली आला पण बी वरती गेला ना, तो बीएसी. हा तुमचा असा एडीसी प्रमाणे ट्रायंगल तयार होईल, बीएसी. कोणता ट्रायंगल तयार झाला, बीएसी. म्हणजे तुमचा आता हा ए अँगल आणि हा डी अँगल एडीसी प्रमाणे बीएसी, आणि हा एडीसी तुमचा. एडीसी तर ऑलरेडी तुम्हाला माहित असेल, हा ए हा डी आणि हा सी, बरोबर आहे. हा इकडचा एडीसी आणि त्याचप्रमाणे हा पूर्ण बीएसी. आता दोन्ही एकाच असल्यामुळे इकडे कळणार नाही, त्यामुळे सेपरेट फिगर मध्ये कळलं. ही सेपरेट फिगर एडीसी तर काढून घेतली आणि ही यामधून डी काढून टाकला. हा डी हा सेगमेंट रिमूव्ह केला आणि हा जो उरलेला बीएसी ट्रायंगल आहे हा एडीसी प्रमाणे घ्यायचा शेप मध्ये, म्हणून हा एसी सेगमेंट. बघा हा एसी सेगमेंट उचलला खाली आला, बघा हा एसी सेगमेंट इथे खाली आला आणि हा बी पॉइंट वरती गेला, हा बीए वरती गेला. हा बीए उचलला असा वरती केला तर हा एसी खाली आणि बी वरती, असा बीएसी ट्रायंगल तयार. आता काय म्हणणार तुम्ही, इन ट्रायंगल बीएसी अँड एडीसी अँगल बीएसी इज इक्वल टू अँगल एडीसी बिकॉज गिवन. आणि दोघांमध्ये बघा मित्रांनो काय दिसतंय तुम्हाला, सी अँगल कॉमन दिसतोय. हा सी अँगल इथे पण आणि इथे पण आहे, मग अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी बिकॉज कॉमन अँगल. मग ए टेस्ट हा एक अँगल, हा एक अँगल, हा एक अँगल, म्हणजे हे दोन इक्वल आणि हे दोन इक्वल. सो ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले. आणि ते सिमिलर झाले तर तुम्ही कोणता रेशो घेऊ शकता, हा बीए अपॉन एडी इज इक्वल टू सीए अपॉन सीडी इज इक्वल टू सीबी अपॉन सीए. एक तीनही साइड करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काय असेल, इक्वल असेल. सो लगेच सॉल्व्ह करू आपण. लेट्स सी हियर. आता गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफच्या फॉर्म मध्ये लिहायचं. गिवन काय लिहिणार तुम्ही, गिवन मध्ये लिहा इन ट्रायंगल एबीसी पॉइंट डी इज ऑन द साइड बीसी सच दॅट अँगल बीएसी इज इक्वल टू अँगल एडीसी. हे तुम्ही सगळं गिवन मध्ये लिहून घ्यायचं.
कुठे लिहून घ्यायचं गिवन. जस्ट इथून सुरुवात करायची तर इथे संपवायचं. एवढं सगळं गिवन मध्ये लिहायचं. बाकी टू प्रूव्ह मध्ये काय लिहायचं? टू प्रूव्ह मध्ये इथून सुरुवात करायची या सीए पासून तर या सीडी पर्यंत हे सगळं टू प्रूव्ह मध्ये लिहायचं. इथे इन गिवन त्याच्या खाली इन टू प्रूव्ह हे सगळं तुम्ही लिहायचं. गिवन इन ट्रायंगल एबीसीडी इज ऑन साइड बीसी सच दॅट अँगल बीएसी इज इक्वल टू एडीसी. हे तुमचं गिवन मध्ये आलं आणि आता हे टू प्रूव्ह मध्ये आलं. आणि प्रूफ कसं लिहायचं तुम्ही सांगतो. आता प्रूफला आपण सुरुवात करूया. ओके, लेट्स सी काय म्हणायचं. इन ट्रायंगल बीएसी अँड ट्रायंगल एडीसी. इन ट्रायंगल बीएसी अँड ट्रायंगल एडीसी. सगळ्यात पहिले कोणते ट्रायंगल घ्यायचे आणि कसं करस्पॉन्डन्स घ्यायचं एवढं महत्त्वाचं आहे. फक्त या सेपरेट फिगर ज्याला बनवता आल्या त्याला अजिबात अवघड वाटणार नाही. काय केलं फक्त हा एसी खाली वाटला तर हा बी वर गेला तर हा या एडीसी प्रमाणे बीएसी ट्रायंगल तयार झाला. आलं लक्षात. आता इन ट्रायंगल बीएसी एडीसी काय अँगल बीएसी इज कॉन्ग्रुएंट टू इक्वल म्हणजेच कॉन्ग्रुएंट बरोबर आहे. इज इक्वल टू और कॉन्ग्रुएंट टू एडीसी बिकॉज काय रिझन येईल मित्रांनो गिवन. गिवन आहे ना बरोबर आहे गिवन. तर दुसरं काय आहे की अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. वाय गिवन कॉमन अँगल सी काय त्यातला कॉमन अँगल आहे. सो कॉमन अँगल असल्यामुळे ते पण इक्वल होईल. कारण तुम्ही रेफ्लेक्सिव्हिटी बघितलेली स्वतःशी कॉन्ग्रुएंट असणे याला रेफ्लेक्सिव्हिटी म्हणतात. पण सी स्वतःशी दोन्ही ठिकाणी कॉमन म्हटल्यावर तो काय असणार आहे कॉन्ग्रुएंट असणार आहे. सो बीएसी इज कॉन्ग्रुएंट टू एडीसी. त्यासाठी आता लक्षात आलं असेल तुमच्या की रेफ्लेक्सिव्हिटी ट्रान्झिस्टिव्हिटी आपण कायसाठी शिकलो होतो. त्या ठिकाणी त्यासाठी शिकलो होतो आपण की सी स्वतःशीच इक्वल असेल कारण कॉमन अँगलच्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते त्याचा कुठेतरी उपयोग होणार आहे त्यामुळेच ते नॉलेज दिलं जातं. त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा विचार करावा लागतो. दोन वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी प्रॉपर्टी शिकवल्या रेफ्लेक्सिव्हिटी ट्रान्झिस्टिव्हिटी ते यासाठी शिकवले. ठीक आहे. अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी बिकॉज कॉमन अँगल. मग आता दोन्ही ए भेटले अँगल. सो काय म्हणणार तुम्ही ट्रायंगल बीएसी इज सिमिलर टू ट्रायंगल BAC is similar to triangle ADC by AA test. angle टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह झाले. आता सिमिलर प्रूव्ह झाल्यानंतर करस्पॉन्डन्स साइडचा रेशो काय येईल सेम प्रपोर्शन मध्ये येईल. कसं सिमिलर प्रूव्ह झालं कळलं. या बीएसी ला या एसी ला खाली ओढलं हा बीएसी ट्रायंगल असा बनला हा एडीसी असा. हा ए आणि डी म्हणजे बीएसी आणि एडीसी इक्वल होतेच गिवन आणि अँगल सी दोन्ही मध्ये कॉमन असल्यामुळे तो पण कॉन्ग्रुएंट झाला. सो ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह झाले. आता याचे करस्पॉन्डन्स साइडचा रेशो घेऊ. आता जे याच्यामध्ये नाव दिलं तेच आपण घेऊ. सो या ठिकाणी बीए याला बीए ला काय म्हणू आपण बीएच म्हणू. सो बीए अपॉन एडी बीए अपॉन एडी इज इक्वल टू. आता बीए आपण एडी घेतला. आता इथे एसी घ्यायचं का नाही कारण इथे सीए दिले ऑलरेडी क्वेश्चन मध्ये म्हणून याला सीए म्हणू म्हणजे प्रूव्ह करण्यामध्ये. तर ह्या सीए आपण इकडून जर सीए घेतला तर याला काय म्हणायला लागेल सीडीच किंवा बरोबर आहे. आणि इकडून सुरुवात केली सीए इकडची इकडून सुरुवात काय होईल सीडी. सो सीए अपॉन सीडी इज इक्वल टू. आता इकडे पण काय दिलंय सीबी दिलंय म्हणून इकडून सीबी. सो सीबी अपॉन इकडून सीए सीबी अपॉन सी. आलं कसं घेतलं करस्पॉन्डन्स साइड. याला जरी तुम्ही एबी घेतला असत काय प्रश्न नाही पण एबी यात दिलेलंच नाही प्रूव्ह करण्यामधून म्हणून याला बीए अपॉन एडी घेतलं. आता इकडे काय आहे इकडे एसी घेण्या अगोदर सीए घेतलं कारण इकडून सुरुवात केली कारण क्वेश्चन मध्ये सीए. सो सीए इकडून पण तिकडूनच केली काय सीडी. सो सीए अपॉन सीडी. आता इकडे काय आहे तर सीबी इकडून सीबी घेतलं इकडून काय घेतलं सीए. ठीक आहे. आणि आता क्वेश्चन मध्ये जे दिसतं तेवढंच घ्यायचं जे प्रूव्ह करायचं तेवढं. आता प्रूव्ह मध्ये काय दिसतं तुम्हाला सीए दिसतो सीबी दिसतो सीडी दिसतो. सीए सीबी सीडी म्हणजे केवढा पार्ट घ्यावा लागेल एवढाच पार्ट. याला स्किप करायचं. तेवढ्या पार्टला जर तुम्ही घेतलं तर बघा हा एवढ्या पार्टचा विचार करायचा. एवढ्या पार्टचा जर विचार केला तर याचा काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता मला सांगा सीए इंटू सीए काय होतं सीए स्क्वेअर आणि सीबी इंटू सीडी झालं प्रूव्ह. एवढंच प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. आता हे सेपरेट ट्रायंगल या ठिकाणी मिटवतो मी. ठीक आहे. लेट्स सी हियर. आता याला एवढ्याच पार्टला घेऊ काय सीए अपॉन सीडी इज इक्वल टू सीए अपॉन सीडी. ठीक आहे. सीए अपॉन सीडी इज इक्वल टू सीबी अपॉन सीए क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय होईल सीए इंटू सीए इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. सीए इंटू सीए इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. हे बी या ठिकाणी व्यवस्थित ड्रॉ करतो. हे होईल सीबी. ठीक आहे. आता सीए इंटू सीए काय होत असतं सीए स्क्वेअर कारण ए इंटू ए स्क्वेअर 5 इंटू 5 स्क्वेअर 9 इंटू 9 स्क्वेअर. सो सीए इंटू सीए स्क्वेअर सिंपल आहे. सो हे होईल सीए चा स्क्वेअर इज इक्वल टू सीबी इंटू सीडी आणि सीबी इंटू सीडी. आणि क्वेश्चन मध्ये बघितलं टू प्रूव्ह मध्ये
तर काय प्रूव्ह करायचं होतं, हेच प्रूव्ह करायचं होतं, CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. हे आपलं एकदम इझिली या ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे. कसं प्रूव्ह केलं, तर ह्या पहिले एडीसीला बीएससी प्रमाणे, बीएससी ला एडीसी प्रमाणे लिहून घेतलं. त्यानंतर बीएससी हा बीएससी इथे जरी नाही सेपरेट लिहिलं तरी लक्षात ठेवायचं, जे नाव दिलं त्याप्रमाणे जायचं. ट्रायंगल बीएससी आणि ट्रायंगल एडीसी मध्ये बीएससी इज कॉन्ग्रुएंट टू एडीसी या पद्धतीनं जे गिवन दिले नाव त्या पद्धतीनं याला ट्रायंगलचं नाव द्यायचं, हे इक्वल दाखवायचं. अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी कॉमन अँगल आणि दोघांना सिमिलर दाखवायचं ए टेस्ट नुसार आणि करस्पॉन्डन्स साइडचा रेशो घ्यायचा. इथून घ्यायचा नावातून हा बीए अपॉन एडी, त्यानंतर इकडे सीए अपॉन सीडी आणि इकडे सीबी अपॉन सीए. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, सीए इंटू सीए सीए स्क्वेअर आणि सीबी इंटू सीडी ऍज इट इज. आणि हे झालं तुमचं प्रूफ. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम नंबर 9 या ठिकाणी प्रूव्ह झालेला आहे. आणि याच्या सोबत तुमचा 1.3 जो प्रॅक्टिस सेट आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. आता जो नेक्स्ट पॉइंट राहिला आपला, तो एकच पॉइंट राहिलाय आणि तो एकच प्रॅक्टिस सेट राहिला, त्यानंतर प्रॉब्लेम सेट आहे. तर या चॅप्टर मधला म्हणजे तुमचा जवळपास 80% चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे, 80 to 85%. जो बाकीचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. तेवढा पार्ट बघितला की तुमचा एकच थेरम आहे आणि त्याच थेरम वरती पूर्ण तो प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. तो थेरम संपला की नंतर तो प्रॅक्टिस सेट संपेल आणि तुमचा चॅप्टरही या ठिकाणी संपेल. तर आय होप आजचं जे लेक्चर होतं 1.3 वरचं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही बघितलं असेल 1.1, 1.2 आणि 1.3 तर जे महत्त्वाचे प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला आजच्या या लेक्चर मध्ये मिळाले असतील, बरोबर आहे, लेक्चर नंबर 6 मध्ये. त्यामुळे हे महत्त्वाचं लेक्चर होतं, कारण ऍप्लिकेशन पर बेस्ड प्रॉब्लेम जे होते ते याच्यामध्ये होते, अत्यंत महत्त्वाचे, आणि ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुमच्या लक्षात आले असेल. ठीक आहे, ओके, थँक्यू.